झिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे। ईमेलद्वारे त्यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे। झिशान सिद्दीकी यांच्या घरी आता पोलीस दाखल झाल्याची देखील माहिती समोर येते आहे। तर धमकी देणारा कोण आहे याबाबत देखील तपास सुरू झालाय। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे झिशान सिद्दीकी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळालेली आहे। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। सीमा, झिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे, नेमकं काय घडलंय, काय अपडेट्स आहेत? नक्कीच बाबा सिद्दीकी यांची गोळी झाडून हत्या केल्यानंतर झिशान सिद्दीकी यांच्या सुरक्षेत सुद्धा वाढ करण्यात आलेली होती आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे 1 ते 2 वेळा त्यांना जीवे मारण्याची धमकी आतापर्यंत आलेली आहे। त्यानंतर पोलीस सुरक्षेत देखील अनेक वेळा वाढ जी आहे ती करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आज पुन्हा एकदा झिशान सिद्दीकी यांना ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी जी आहे ती मिळालेली आहे आणि याचा पुढचा तपास करण्यासाठी आणि झिशान सिद्दीकी यांच्याशी चौकशी करण्यासाठी त्यांना विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी पोलीस देखील दाखल झाल्याची माहिती जी आहे ती मिळते। आज ईमेलद्वारे ही धमकी आलेली आहे। नक्की कोणाकडनं ही धमकी आलेली आहे याबाबत अजूनही कोणतीही स्पष्टता नाही। मात्र आतापर्यंत आपण बघितलं तर बाबा सिद्दीकी यांची जी आहे ती गँगस्टरकडनं खरं तर त्यांच्यावरती गोळी झाडण्यात आलेली होती। वेगवेगळे वाळ आपल्याला पाहायला मिळत होते। तर त्याच्याशी आणि या धमकीशी काही कनेक्शन आहे का याचा तपास आता पोलीस तर घेणारच आहे। आता पोलीस त्यांच्या घरी दाखल झालेत आणि या पोलीस चौकशीमध्ये किंवा या बातचीतमध्ये नक्की झिशान सिद्दीकी यांच्याकडनं कोणती अजून माहिती पोलिसांकडनं दिली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि या चौकशी दरम्यान ही धमकी नक्की कोणाकडनं आलेली आहे ईमेलद्वारे आणि सोबतच कोणत्या वादातून ही धमकी आलेली आहे हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। पोलिसांकडनं चौकशीच्या माध्यमातून काय खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि अर्थातच निश्चितच सीमा, आपण पाहतोय आता पोलीस सिद्दीकी यांच्या घरी दाखल झालेले आहेत। या सगळ्याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।